निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आज आपण ऐकणार आहोत स्वराज्य विस्ताराच्या कार्यातला मोठा अडथळा, जावळीचे चंद्रराव मोरे. जावळीचे चंद्रराव मोरे हे आदिलशाहीची चाकरी करत होते. चंद्रराव मोरे हे स्वराज्याच्या कार्यात नेहमीच अडथळा निर्माण करत होते. दिवसेंदिवस चंद्ररावांच्या या कारवाया वाढतच होत्या. ते कुणाला जुमानत नव्हते. त्यानं स्वराज्यातल्या रोहिड खोऱ्यात चाल करून चिखलीच्या पाटलाला त्याच्या मुलासह ठार केलं आणि विधवा स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रंगोत्रिमळ वाकडा या गुन्हेगाराला त्यानं जावळीमध्ये आश्रय दिला होता. अशा अनेक गोष्टी राजांच्या कानावरती पडत होत्या. बिरवडीच्या पाटलांचं उत्पन्न सुद्धा चंद्ररावानं बळकावलं होतं. एवढंच काय, राजांचा घात करण्यासाठी पाठवलेले मारेकरी ते सुद्धा चंद्ररावांच्याच आश्रयाला होते. आता मात्र या गोष्टी सहनशीलतेच्या बाहेर गेल्या होत्या. चंद्ररावचे आदिलशाहीने दिलेल्या वैभवामुळे डोळे फिरले होते. त्या धुंदीत तो स्वतःला श्रेष्ठ मानत होता. चंद्ररावांच्या प्रमाणेच कुठऱ्याचे शिर्के, शृंगारपूर पालवणीचे दळवी, कुंभारखणीचे सुर्वे, वाडीचे सावंत, म्हसवडचे माने हे सुद्धा आदिलशाहीची चाकरीच करत होते. आदिलशाहीप्रमाणे त्यांनी सुद्धा देवळं फोडली, बायका पळवून नेल्या, घरदार लुटली, सगळ्या रयतेचे हाल हाल करून टाकले. आणि म्हणूनच राजांनी या चंद्ररावांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. शिवाजी राजांनी जावळीच्या मोऱ्यांना एक पत्र लिहिले. तुम्ही मुस्तफत राजे म्हणविता, राजे आम्ही, आम्हास श्री शंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन मुलूक खाऊन हमराह चाकरी करावी. जावळी खाली करून राजे न म्हणून मोरचेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुरांची काही चाकरी करणे, इतकियावर बैतफैली केली या मारले जाल. अशा मजकुराचं पत्र जावळीच्या मोऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलं. जावळीवरून मोऱ्यांचे उत्तर आले. चिटणीस वाचू लागले. चंद्रराव ही आमची खिताब, आम्ही पेढीजात राजे, तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिदले. मुस्तफत राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो. येता जावळी जाता गवली. चिटणीस थांबले. तानाजी येसाजींच्या भुवया संतापाने वक्र झाल्या होत्या. मिशांवरून पालत्या मुठी फिरत होत्या. राजे म्हणाले, थांबलात का, पुढे वाचा. पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असला तर उदयिक याल. दारोगोळी महसूद आहे. काही बेजबाबास घालून लिहिले, ते काचियास लिहाविले. थोर समर्थ असो. पत्र संपले. सारे संतप्त होते, पण राजे मात्र हसत होते. राजे म्हणाले, ठीक आहे, मोऱ्यांनी सुरेख पत्र लिहिलं आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणे जायला हवे. राजांनी तातडीने खलिते रवाना केले. पुरंदरवर निवडक फौजा गोळा होऊ लागल्या आणि राजांच्या पुढच्या आज्ञेची सगळेजण वाट पाहू लागले. सदरेवर सिलीमकर, बांदल, कान्होजी जेधे, रघुनाथ बल्लाळ, संभाजी कावजी ही सारी मंडळी बसली होती. त्याच वेळी राजे सदरेकडे येताना दिसले आणि सारे उभे राहिले. मुजरे झाले. राजे मुजऱ्यांचा स्वीकार करून म्हणाले, साऱ्या मावळचे भाऊबंद गोळा झाले तर चंद्ररावला आता सगळं काही कठीण जाईल. जबाबदारीची माणसे घेऊन राजांनी आपला मोर्चा जावळीकडे वळवला. जावळी खोरे किर्र रानाने वेढलेले, काटेरी जाळ्या, झाडे झुडपे, कळकीची बेटे यांनी रात्रंदिवस करकरणाऱ्या त्या खोऱ्यात दिवसा ढवळ्या एकाकी माणूस शिरायला घाबरे. याच रानात पूर्वीच्या मोऱ्यांनी खिलजीच्या, बहामनी व आदिलशाहीच्या फौजा कापून काढल्या होत्या. जावळीवर सरळ चाल करणं अशक्य होतं. अवघड जागेमुळे जावळीचा एक माणूस बाहेरच्या 100 माणसांना भारी होता. महाबळेश्वरी राजांच्या बरोबर सिलीमकर, बांदल, कान्होजी जेधे यांच्यासारखे मातब्बर होते. तसेच तानाजी, येसाजी, रघुनाथ बल्लाळ, सुरराव काकडे यांच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसंही होती. राजांनी मनाशी निर्णय केला आणि त्यांनी रघुनाथ बल्लाळ कोरड्यांना बोलवले. राजे म्हणाले,
चंद्रराव मोरे यास मारल्या विरहित राज्य साधत नाही. ज्याच्या हाती जावळी त्याची सत्ता वाई प्रांतावर. त्यात तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय. तुम्ही त्याचकडे हेसबीस जाणे. रघुपंत रावांनी आज्ञा मान्य केली. चंद्ररावच्या जावळीत बोलणी करण्याच्या निमित्ताने ते घुसण्यास तयार झाले. रघुनाथ पंतांबरोबर राजांनी निवडक 600 धारकरी माणसं दिली. निरोप घेताना रघुनाथ पंत म्हणाले, मी मोरेगडीत प्रवेश करतो. बातमी कळवली जाईल. पेत ठरला की जावळीवर चालून यावं. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.